आणि यानंतर पुन्हा एकदा आपण नाशिकमध्ये जाऊया। नाशिकमध्ये सध्या खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोर्चा निघालेला होता। मनपा मुख्यालयाच्या समोर या मोर्चाची सांगता होताना दिसते। अगदी काही वेळामध्ये संजय राऊत जे या मोर्चाचं नेतृत्व करत होते ते संबोधित करतील। शिवसेना कार्यालयापासून महानगरपालिकेपर्यंत आलेला आहे। ही फक्त सुरुवात आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची ओळख आज 60 वर्षांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची ओळख आज 60 वर्षापासून आहे आणि त्याच नात्याने आज आम्ही हे सर्व लढा देत आहोत। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता आपल्याला शांत बसून चालणार नाही। मी 2.5 महिन्यापूर्वी प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि त्यांना सुचवलं होतं की लवकरात लवकर पावसाळा येणार आहे, त्याआधी हे नांगरलेल्या शेतासारखे रस्ते नीट करा। परंतु त्यावेळेस माझ्यावर टीका टिप्पणी झाली, परंतु मी म्हणतो की निसर्गाची आपण लढू शकत नाही। जेव्हा निसर्ग चालू होतो तेव्हा त्याच्या विरोधात आपल्याला काम करता येत नाही आणि म्हणून आपण काम करताना निसर्ग येणार आहे याची काळजी घेऊन काम केलं पाहिजे। तसं काम झालं नाही म्हणून 6-7 लोकांचा बळी गेलेला आहे, कितीतरी लोक जायबंदी झालेली आहेत आणि त्यांना न्याय मिळावा आणि आपल्याला पुढे असा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाला जाग येण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। संजय राऊत साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, परंतु आपण सर्वांनी मी आपल्या सर्वांना एकच विनंती करणार आहे की आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाहन चालवावं, पायी चालावं, कारण कोणतीही गोष्ट कोणतीही घटना सांगून येणार नाही। आपली काळजी आपण घ्यावी, प्रशासन घेत नसेल तर आपली काळजी आपण घ्यावी एवढीच विनंती आपल्याला करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याच्यानंतर जिल्हा संपर्क प्रमुख उपनेते रवींद्रजी मिलगरे साहेब आपल्याशी बोलतो। आज खरं तर या नाशिक महानगरपालिकेवर या महानगरातली गोरगरीब जनता ज्याने या पावसाळ्यामध्ये आणि त्या कुंभच्या कामामुळे स्वतःच काहीतरी गमावलंय अशी जनता या ठिकाणी आलेली आहे। आक्रोश करताय, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा। हे प्रशासन ठप्प आहे। बस काय बोलताना आम्ही मृतांना 5 लाख रुपये दिले हे हसतच सांगणारा तो यमाचा अवतार। अरे गिरीश महाजन मुर्दाबाद। किती खाशील? अरे मंत्री म्हणून तो पैसा खातोयच। कुंभचे 35,000 कोटी तू खातोयस, प्रत्येक ठिकाणी टक्केवारी खातोयस, आता आमचे जीव सुद्धा खातोयस तू। काल आम्ही त्या ठिकाणी एका रस्त्याची पाहणी करायला गेलो। आदरणीय नेते संजय राऊत साहेब त्यांना सुद्धा गैरवरून आलो। गोरगरीब जनता येऊन सांगते, साहेब आम्ही कसं जगतोय बघा, आम्ही नरकात जगतोय। या नाशिकचा नरक करून टाकलाय या महाजनांनी आणि या महापालिकेच्या सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी। महापौर म्हणतात आदित्य साहेब येऊन गेल्यानंतर की आमच्याशी बोलले असते तर मार्ग निघाला असता। काय बोलणार तुमच्याशी? अरे महासभेमध्ये आयुक्त झोपतात आणि तुम्ही हसऱ्या चेहऱ्याने सर्व